सुप्रियाने काढलेले वल्लरीचे स्केच आता वल्लरीच्या हाती लागलेला आहे आणि तिने ते स्केच फाडूनच टाकलेलं आहे। तिने तिच्या विरोधाचा हा पुरावा नष्ट केलेला आहे। तर तिकडे शशिकांत या मामींवर पिस्तूलच उगारत आहे। आता मामी आणि शशिकांतला एकत्र बोलताना अर्णव आणि ईश्वरी पाहणार हे नक्की। आणि आता या शशिकांतचं खरं रूप अर्णव ओळखतो। तर इकडे आता अंजलीला राकेशवर संशय आलेला असतो की रात्रंदिवस हे बाहेर कुठे असतात, नेमकं काय करतात हे मला पाहावं लागेल। आता अंजली या राकेशचा धूम लवकरच लावणार आहे। रिया बरोबर त्याचे काय संबंध आहेत हे सुद्धा अंजलीला कळणार आहे। आणि ज्या वेळेला अंजलीला राकेशचं खरं रूप कळेल त्यावेळेला तिच्या भावाचं म्हणजेच अर्णवचं महत्त्व तिला कळणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। या मामी आणि राकेशचं रूप लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे। तर याच दिशेने पावले पडताना या मालिकेमध्ये दाखवत आहेत। तर आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवामध्ये आजच्या भागामध्ये इथे वल्लरी मामी आजींचं कान भरत असतात। आजींना म्हणत असतात या ईश्वरीचं काही खरं नाही, घरातून कधी बाहेर जाते ते घरातल्यांना माहीत सुद्धा नसतं, तिचं घरामध्ये लक्षच नाहीये, कधीही उठते आणि कधीही नवऱ्याबरोबर बाहेर जाते। आजी बघा, ईश्वरी बाहेर गेली आहे, तुम्हाला सांगून तर गेले का तिचं लक्षच नाहीये बघा घरात। आता आजी मात्र वल्लरी मामीचं काहीच ऐकून घेत नाहीत, उलट वल्लरीवरच चिडतात। म्हणतात वल्लरी तू सतत का ग तिच्यावर चिडत असतेस बरं? त्यावेळेला आता वल्लरी मामी म्हणतात घेतली बाजू त्या बळजबरीच्या सुनबाईचा तुम्हाला बराच पुळका आहे आई। त्यावेळेला आजी म्हणतात अगं असायलाच पाहिजे ना, अर्णवने मला सांगितलं आहे की त्याने तिला सोबत नेलं आहे आणि तुला माहीत आहे का ते दोघे कुठे गेले आहेत? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ईश्वरी जेव्हा केव्हा बाहेर जाते त्यावेळेला तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या तिची सगळी कामं पूर्ण करूनच ती बाहेर जाते। आता मामींना काही हे पटतच नसतं, त्या जास्त चिडचिड करत असतात। आता आजी म्हणतात अगं वल्लरी, अंजली तिकडे अडचणीमध्ये आहे हे कळाल्याबरोबर अर्णव आणि ईश्वरी तिला मदत करण्यासाठी धावून गेली आहेत, हे जरा माहिती करून घेत जा आणि सतत ईश्वरीची तक्रार माझ्याकडे करत जाऊ नकोस। आणि असंही तू ईश्वरीबद्दल काहीही सांगितलंस तरी मला काही पटणार नाही, कारण 4 पावसाळे मी जास्त पाहिले आहेत, माणसं मला ओळखता येतात। तर प्रेक्षकांनो, इकडे आता अंजली तिच्यासाठी स्वयंपाक बनवत असते। हा राकेश तर रात्रीचाच निघून गेलेला असतो, याला अंजलीची काही सुद्धा पडलेलीच नसते। पण अंजली मात्र आता डोळ्यावर पट्टी बांधूनच त्याच्याबरोबर नवीन संसार करण्याचा प्रयत्न करत आहे। आता अंजली स्वतःसाठी स्वयंपाक बनवत असते। कढईमध्ये तेल टाकून कांदा टाकलेला असतो आणि त्या फोडणीच्या वासाने अंजलीला खूपच त्रास होत असतो आणि आता तिला काय खावं काय नाही हेच कळत नसतं। आता अंजलीला खूपच भूक लागलेली असते म्हणून ती गॅस बंद करते, भाजी बनवतच नाही आणि चपाती बरोबर साखर घेते आणि खायला बसते। आता अंजली अशीच चपाती थोडी खाण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला खूपच उलट्या येत असतात, मळमळत असतं, त्रास होत असतो। इकडे अंजलीला घास सुद्धा नरड्याखाली जात नसतो आणि इकडे त्या रिया बरोबर या राकेशची चांगलीच मजा चाललेली असते। आता या दोघांनी हॉटेलमधून जेवण मागवून घेतलेलं असतं आणि पंचपक्वानाचं जेवण हे दोघे एन्जॉय करत असतात। आता या राकेशला थोडी सुद्धा या अंजलीची काळजी नाही, इतका तो नीच माणूस दाखवला आहे। आता इथे ती रिया जेवण झाल्यानंतर म्हणत असते एवढं सारं जेवण उरलं आहे, याचं आपण काय करायचं बरं? हे सगळं तर आता फेकूनच द्यावं लागेल। त्यावेळेला हा मूर्ख राकेश म्हणत असतो अगं फेकून कशाला द्यायचं, नेतो ना मी घरी हे पॅक करून। आता रिया म्हणते घरी कोण खाणार आहे? त्यावेळेला हा राकेश म्हणतो अगं घरी म्हणजे घरी जाताना वाटेला एखादा कुत्रा भेटला तर त्याला हे मी जेवण टाकीन, कशाला उगीच खराब ना, एखाद्याचं पोट तरी भरेल। आता स्वतःच्या मनातच हा राकेश म्हणत असतो कुत्रा कशाला, माझी बावरट बायको आहे की घरी, तिला हे घालतो म्हणजे ती सुद्धा खुश होईल। आता हा राकेश एवढा मूर्ख असतो की एक ना एक दिवस अंजलीला याचं खरं रूप नक्की करणार आहे। आता ती रिया सुद्धा म्हणत असते बरं ठीक आहे, हे सगळं जेवण पॅक करून तू घरी घेऊन जा। इकडे आता अंजली जेवलेली नसते, हा राकेश मात्र मजा करत असतो आणि अंजली जेवली नाही म्हणून इकडे अर्णव सुद्धा नाश्ता करत नसतो। आता इकडे ईश्वरी अर्णव साठी पराठे घेऊन आलेली असते
आता अर्णव पटकन पराठ्यांचं ताट रागाने पुढे सारतो आणि नको मला नाही खायचं असं म्हणत असतो. आता ईश्वरी सुद्धा थोडं नाटकच अर्णव समोर करत असते. ती सुद्धा रागानेच खुर्ची मागं सारते आणि बसते. आता मात्र ईश्वरीचा झणका एवढा मोठा असतो की अर्णव तिच्याकडेच पाहत असतो. आता ईश्वरी तिथेच प्लेट एक जोराने आदळते. आता अर्णव म्हणतो अगं काय चाललं आहे तुझं, का आदळापट करत आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते अहो सर बघा ना काय हे पराठे जरा तर चांगले झालेत का, जरा सुद्धा गोल नाही येत, मला तर काही येतच नाही, माझा तर आजचा दिवसच खराब आहे आणि आज कामवाली बाई सुद्धा येणार नाहीये, माझं खूपच हाल होणार आहे, सगळं मलाच करावं लागणार आहे. सकाळी दूध उतू गेलं, बाहेरच्या झाडांना फुलं नाहीत लागली आणि चहा बनवायला गेले तर अद्रकच संपला आहे. आता ईश्वरी खूपच चिडचिड करत असते. म्हणून अर्णव म्हणतो मिस इंदोर काय चाललं आहे तुझं, एवढी चिडचिड का करणार आहेस बरं. मिस इंदोर काय चाललं आहे तुझं, एवढी चिडचिड का करत आहेस तू, चिडचिड करून तुझी कामं होणार आहेत का, तुला जे करायचं आहे ते काम होणारच नाही. आता ईश्वरी म्हणते सर काय म्हणालात, चिडचिड करून, अहो तुम्हीच तर किती चिडचिड करता, म्हणजे चिडचिड करूनच कामं होत असतील ना तुमची. त्यावेळेला आता अर्णव शांतच बसतो. आता अर्णव म्हणतो मिस इंदोर एक लक्षात ठेव, शांत मनाने कामं करत जा म्हणजे लवकर आवरतील. आता ईश्वरी सुद्धा अर्णवला म्हणत असते बरोबर सर, मी सुद्धा असंच तुम्हाला सांगत असते, शांत मनाने घ्या, कधीही चिडचिड करू नका, बघा आपल्या सगळे कामं व्यवस्थित पार पडतील. आता ईश्वरी हात पुढे करते आणि अर्णवकडून प्रॉमिस घेते की आजपासून शांत डोक्याने चिडचिड न करता खाऊन पिऊन आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचे आहेत. त्यावेळेला आता अर्णव सुद्धा ईश्वरीशी हात मिळवणी करतो आणि आजपासून आपण हारायचं नाही तर लढून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत असं म्हणतो. आता या दोघांचं असं चाललेलं असतं. तेवढ्यातच वॉचमनचा फोन अर्णवच्या फोनवर आलेला असतो. आता वॉचमन काका अर्णवला सांगत असतात अर्णव सर, अंजली ताईंचं खूपच हाल होत आहे जेवणाकडून, त्या जेवतच नाही येत नीट, त्यांना गरगरत आहे, उलटी आल्यासारखं होत आहे आणि त्या चपातीचा एक घास सुद्धा खाऊ शकत नाही आहेत. आता अर्णव हे ऐकून खूपच अपसेट होतो आणि ईश्वरीला सांगत असतो की अंजली ताई जेवलेली नाहीये, तिला खूपच त्रास होतो. आता अर्णवला अंजलीची ही हालत झाली आहे ऐकून खूपच काळजी वाटत असते आणि हा राकेश या रिया बरोबर छान बेडवर झोपलेला असतो, मजा मारत असतो. आता त्या रियाची झोप लागलेली असते. तेवढ्यातच हा राकेश स्वतःच्या मनात विचार करत असतो ही झोपली आहे तोपर्यंत हिच्या कपाटामध्ये मला काही मिळतंय का पाहतो. आता हिच्याजवळ मी थांबलोय म्हटल्यानंतर मला काही पैशाला कमी नाही, पण थोडेफार काही दागिने मिळाले तर बोनस म्हणून मिळून जाईल असा विचार करून हा राकेश आता त्या रियाच्या कपाटामध्ये हात घालत असतो. तेवढ्यातच ही रिया पुन्हा या राकेशला हाका मारायला सुरू करते. आता हाका मारून पुन्हा या राकेशला जवळ बोलवून घेते. त्यावेळेला राकेश तिला म्हणत असतो रिया तू आज अशी का वागत आहेस. त्यावेळेला ती म्हणते मला तू खूप आवडतोस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू माझ्यापासून कुठे सुद्धा दूर जाऊ नकोस. त्यावेळेला आता हा अर्णव स्वतःच्या मनातच मूर्खासारखाच विचार करत असतो तुला मी सोडून जाणारच नाही, कारण तूच तर माझं एटीएम आहेस, कारण तुझ्याकडून पैशाची मला आता गरज आहे. तोपर्यंत इकडे मामी आता त्या शशिकांतला भेटायला गेलेली असतात. शशिकांत म्हणजे अर्णवचे काका असतात. आता त्या मामी शशिकांतशी थोडं घाबरूनच बोलत असतात. तो शशिकांत आता या मामींवर पिस्तोलच रोखून उभा राहिलेला असतो. आता तो शशिकांत मामींना म्हणत असतो मला विसरलीस का तू. त्यावेळेला मामी म्हणतात नाही मी कशी विसरीन तुम्हाला. त्यावेळेला ते शशिकांत म्हणत असतात तुझ्याकडे जे काही आहे, तू जे काही ऐश्वर्यम भोगत आहेस ते सगळं माझ्यामुळे तुझ्याकडे आहे. मला माझ्या भावाबरोबर बदला तर घ्यायचाच होता, पण त्यामध्ये तुला सुद्धा इंटरेस्ट होता, तुला सुद्धा त्याची वाट लावायची होती आणि म्हणूनच तू सांगितलंस म्हणून मी त्याला त्या हॉटेलवर नशा करायला सांगितलं होतं आणि त्याच्यावर तो खोटा आरोप करून त्याला बदनाम केलं होतं आणि मी त्याला बर्बाद केलं होतं. तर प्रेक्षकांनो इथे शशिकांत आणि मामी दोघांनी मिळून अर्णवच्या बाबांना सुसाईड करायला भाग पाडलेलं असतं. तर इथे आता तो शशिकांत सगळं काही खरं खरंच उघडत असतो आणि या मामी सुद्धा ऐकत असतात. आता मामी म्हणतात पण तुम्ही आता असं कसं परत आलात बरं. त्यावेळेला ते शशिकांत मामींना म्हणत असतात असं कसं म्हणजे मी त्यावेळेला तुला 5 लाख रुपये दिले होते आणि त्याच्या बदल्यात मला आता 25 लाख रुपये हवे आहेत. त्यावेळेला मामी म्हणतात 25 लाख. त्यावेळेला तो शशिकांत म्हणतो राहू दे मग 50 लाख दे. आता मामी म्हणतात नाही 25 लाख मी देईन. त्यावेळेला एवढे कसे पैसे देऊ मामी विचारताना ते म्हणत असतात 5 लाख रुपये तुला मी उपकार म्हणून दिले होते आणि उपकाराचे व्याज खूपच जास्त होते हे लक्षात ठेव. आता मात्र तो शशिकांत मामींवर इतका चिडून असतो की सतत पिस्तोल पुढे करून मारण्याचीच धमकी घालत असतो. आता या मामी सुद्धा
सुद्धा या शशिकांतला चांगल्याच घाबरत असतात. स्वतःच्या मनातच म्हणत असतात आता या माणसापासून कशी स्वतःची सुटका करून घ्यायची. आता इकडे ईश्वरीने अंजलीने पोट भरून जेवण खावं यासाठी एक आयडिया केलेली असते. आता ती राजस्थानी रूप धारण करून अर्णव समोर आलेली असते. म्हणजे आता ईश्वरीने छान घागरा चोली घातलेली असते आणि चेहऱ्यावर पूर्णपणे ओढणी ओढलेली असते आणि चेहरा झाकलेला असतो आणि तशीच ती अर्णव समोर येते. आता अर्णव खूपच काळजीत असतो आणि अचानकच ईश्वरी म्हणते हुकूम बोला आता काय करायचं आहे. आता मात्र अर्णव दचकतो आणि तिच्याकडे पाहतो. आता अशा वेशातील बाई त्याच्या रूम मध्ये म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो कोण आहात तुम्ही, माझ्या रूम मध्ये कसे काय आलात बरं, असं म्हणून आता ईश्वरी काहीतरी बोलणार इतक्यातच अर्णव आजी आजी कोण आले बघ असं म्हणून अर्णव हाका मारायला सुरू करतो. आता त्यावेळेला ईश्वरी पटकन अर्णवचा हात धरते. आता अर्णव म्हणतो ओ तुम्ही माझा हात का धरत आहात, सोडा बरं. त्यावेळेला ईश्वरी म्हणते अहो सर मी आहे. आता अर्णव पटकन ईश्वरीकडे पाहतो तर ती अशी घागरा चोली घालून अर्णव समोर उभी राहिलेली असते. आता अर्णव म्हणतो हे काय केलं आहेस, हे काय घातलेस नवीन, ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलायस का तू. त्यावेळेला ईश्वरी म्हणते सर मी नाही, तुम्ही सुद्धा घेणार आहात, तुम्ही सुद्धा राजस्थानी पोशाख धारण करणार आहात. चला ही पिशवी घ्या, यामध्ये तुमचा सगळा पोशाख आहे, घालून या पटकन. त्यावेळेला अर्णव म्हणतो मी घालणार आहे हे सगळं, मी नाही, मी अजिबात घालणार नाही. त्यावेळेला ईश्वरी म्हणते सर तुम्हाला घालावंच लागेल. आता अर्णव म्हणतो तू काय मॅड झालीस का, तुला वेड लागलंय का, मी अजिबात असलं काही करणार नाही. त्यावेळेला ईश्वर म्हणते सर अंजली ताईंनी पोटभर जेवण खावं तुम्हाला वाटत असेल आणि त्यांच्या बाळाला आराम वाटावा वाटत असेल तर पटकन हा पोशाख घालून या. त्यावेळेला अर्णव म्हणतो ताईच्या जेवणाचा आणि आपल्या पोशाखाचा काय संबंध आहे बरं. त्यावेळेला ईश्वरी आता अर्णवला सगळं काही प्लॅनिंग सांगते की असं रूप धारण करून अंजली ताईंकडे आपण जायचं आहे आणि त्यांना स्वयंपाक करून खाऊ घालायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्णव सुद्धा ईश्वरीला म्हणत असतो तू खूपच हुशार आहेस मी सिंदूर, मला तुझी आयडिया खूपच आवडली आहे, मी पटकन तयार होऊन येतो. आता असाच विचार करून अर्णव छान ती राजस्थानी कपडे घालून दाढी लावून गॉगल लावून डोक्याला फेटा बांधून तयार होऊन आलेला असतो. आता अर्णव स्वतः अर्णव आहे असं ओळखतच नसतो. आता ईश्वरी आणि अर्णव पटकन अंजलीकडे येतात. त्यावेळेला वॉचमन काका सुद्धा सोबत असतात. आता वॉचमनच या दोघांना अंजलीकडे घेऊन जातात. आता ईश्वरी म्हणत असते वॉचमन काका तुम्ही दार उघडा आणि अंजली ताईंना बाहेर बोलवा. त्यावेळेला आता वॉचमन अंजली ताई असा हक्क मारतात आणि अंजलीला बोलवतात. आता अंजली बाहेर आल्यानंतर पाहते तर काय वॉचमन काकांच्या बरोबर हे दोघे कोणतरी वेगळेच असतात. त्यावेळेला आता अंजली म्हणते वॉचमन काका तुम्ही आता इथे कसे काय बरं. त्यावेळेला आता वॉचमन काका म्हणतात अंजली ताई या दोघांना थोडीशी तुमची मदत हवी होती, कराल का. त्यावेळेला अंजली म्हणते दोघे हे कोण आहेत बरं. त्यावेळेला ते वॉचमन काका म्हणतात आपल्या चाळीमध्येच नवीन राहायला आले आहेत आणि यांच्या घरातील गॅस संपला आहे म्हणून यांना आपली मदत हवी आहे. त्यावेळेला अंजली म्हणते मी काय मदत करू शकते यांना. त्यावेळेला ती आता ईश्वरी बोलायला सुरू करते अहो ताईसा तुम्हीच आम्हाला मदत करू शकता. आता ईश्वरी छान राजस्थानी भाषेमध्ये बोलत असते. खूपच छान संवाद अर्णव आणि ईश्वरीचा इथे दाखवला आहे. आता अंजली सुद्धा अर्णवला ओळखत नाही आणि ईश्वरीला सुद्धा ओळखत नाही. आता ईश्वरी अंजलीला सांगायला सुरू करते की ताईसा आम्हाला थोडीशी मदत करा, खूपच भूक लागली आहे, आम्ही बाहेरगावी गेलो होतो आणि आल्यावर पाहिलं तर काय गॅस संपला आहे आणि माझ्या यांना खूपच भूक लागली आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये मी तुमच्या किचन ओट्यावर काहीतरी बनवून घेऊ का, मी सगळं साहित्य माझ्या सोबत आणलं आहे. त्यावेळेला अंजली म्हणते हो घ्या ना, आमच्या दारी असं कोणीतरी मदत मागण्यासाठी आलं तर आम्ही त्यांना परत पाठवत नाही. माझा लहान भाऊ सुद्धा असाच आहे, आम्ही दोघे बहीण भाऊ कधीही कोणाची गरजेला नाही म्हणत नाही. आता अर्णवचं नाव काढलं आहे अंजलीने पाहून अर्णवला खूपच आनंद झालेला असतो. आता अंजली म्हणते तुम्ही दोघे इथे स्वयंपाक बनवू शकता पण मला थोडा फोडणीचा त्रास होत आहे, मग मी काय करू, मी कुठे थांबू. त्यावेळेला आता वॉचमन काका म्हणतात ताई तुम्ही माझ्या बरोबर चला, तोपर्यंत हे दोघे स्वयंपाक बनवून घेऊ द्या. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते हो ताईसा तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, आम्ही आमच्या दोघांच्यासाठी जो स्वयंपाक बनवणार आहे त्यामध्ये तुमच्यासाठी सुद्धा बनवतो, तुम्ही सुद्धा खाऊन घ्या. त्यावेळेला अंजली म्हणते हो ठीक आहे, मला सुद्धा भूक लागली आहे, असं म्हणून वॉचमन काकांबरोबर ती निघून जाते. आता इकडे मागे ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर पाहिलं का अंजली ताईंच्या तोंडामध्ये तुमचं नाव अजून सुद्धा चांगल्या प्रकारेच येत आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो हो ताईने
आज माझं नाव काढलं, ताई माझी आहे आणि माझ्याकडे येणार एक ना एक दिवस. त्यावेळेला ईश्वरी म्हणते हो सर, पण आत्ता ताईंच्या पोटाला जेवण घालणं खूपच महत्वाचं आहे, चला पटकन आपण स्वयंपाक बनवूया. त्यावेळेला आता अर्णव सुद्धा हो. आता इकडे ईश्वरी डाळ कचोरी असं काहीतरी पदार्थ बनवणार असते जो की पूर्वी कधीच बनवलेला नसतो. आता अर्णव म्हणत असतो मी सिंदूर तू बनवलेले पदार्थ ताईला लगेच ओळखतात, मग तिने ओळखलं तर काय करायचं. त्यावेळेला ईश्वरी म्हणते सर मी हा पदार्थ यापूर्वी आपल्या घरी कधीच बनवलेला नाही, त्यामुळे ताई ओळखणार नाहीत, फक्त आपण बनवूया, त्यांना पोटभर खायला घालूया. आता अर्णव म्हणतो बरं ठीक आहे, खूपच हुशार आहे सर मी सिंदूर. त्यावेळेला ईश्वरी म्हणते हो मी लहानपणापासूनच हुशार आहे. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो बरं ठीक आहे, मी तुला काय मदत करू. त्यावेळेला आता ईश्वरी अर्णवला कांदा चिरायला सांगते. आता इकडे ईश्वरी डाळीचे पीठ छान पातळ करून घेत असते, तेवढ्यात अर्णव कांदा चिरत असतो आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत असतं. आता ईश्वरी अर्णवकडेच एकसारखी. प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अंजली पोट भरून जेवण खाते आणि ईश्वरी आणि अर्णव तिच्याकडे पाहतच राहतात. आता ईश्वरी आणि अर्णवला अंजली थँक्यू म्हणत असते की तुमच्यामुळे आज काहीतरी वेगळं पण पोट भरून मी खाल्लं आहे. हे ऐकून अर्णवला खूपच आनंद झालेला असतो. तोपर्यंत तिकडे वल्लरी मामीनी ते स्केच सुप्रियाने जे बनवून घेतलेलं असतं ते स्वतःच्या ताब्यात घेतात आणि फाडून टाकतात आणि स्वतःच्या मनात विचार करत असतात ईश्वरी तू कधी सुद्धा मला बर्बाद करू शकत नाहीस, माझ्या विरोधात एकही पुरावा तू मिळवू शकत नाहीस. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपल्याला या राकेशचं आणि मामींचं खरं रूप हळूहळू सगळ्यांसमोर येताना पाहायला मिळणारच आहे. त्यामुळे या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आणि इकडे आता ईश्वरी लवकरच अर्णव आणि अंजलीला एक करणार आहे आणि या राकेशच्या विरोधात आणि मामींच्या विरोधात पुरावे सुद्धा जमा करणार आहे. तर प्रेक्षकांनो असेच रिव्ह्यू रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.